तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही सगळे चांगले आहेत, चला अशा आहे. आणि हो हो, तर अण्णांनी मला मोटर चालू करायला सांगितलेली आहे, रानात जायचं आहे. तर मला त्याआधी आपल्या मावशी दाखवून जातो मी. इथं बघा डॉगे सर करीत आहेत पहिल्यांदा. चमचम इथं झोपली बघा, बसली. का ग चमचम ए चमचम, काय म्हणते चमचम? टिंग 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 बसली गुबरी. इथं बघा माझी ढोली बसली. आणि इथं बघा भुसा पोता आणला आपण सकाळी. आणि इथं बघा काय रेडी रेडी काय झोपली बघा. तुम्हाला दाखवतो काय झोपली ती. हे बघा, रेडी. इथं हे बघा झोपली, इथं झोपली रेडी. लई भारी झोपली आहे. अशी का झोपली आहे? लईच भारी झोपली आहे. अगोदर माहीत आहे का काय झोपली आहे? मानकुटं टेको की मानकुटं उठली बघा. लई भारी झोपली आहे. अशी का झोपली आहे? काही झोप आली काय? रात्री झोपली नव्हती काय? मित्रांनो, रेडी एवढी शांत जे आहे ना, कपिलवाणी नाही. रेडी लई शांत आहे रेडी. तिकडं मांकर झोपलं होतं. तर शिरवाळ पडलेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. मला वाटतं पाऊस येईलच. तर सकाळ सकाळ आपण चाललो आहे. जाऊ का रेडी? झोपा. कपी झोपली बघत हे मोबाईल. जाऊ छटायला राहणार, तुम्हाला दाखवत काय छटायला. तर आपण आलो आपल्या विहिरीपाशी. आधी मोटर चालू करूया, टाकीत पाणी. लाईट नाही बहुतेक. झालाच घोटाळा माझं. असं असते, अण्णा मोटर चालू करून गेलं होतं. अण्णा घरी आलं, लाईट गेली. आता मी आलो, लाईट गेली. प्रॉब्लेम काय आहे रे? लाईटच नाही. लाईट नाही तर जाऊ बागत. इथं बघा विहिरीला पाणी एवढं आहे. तर आलो आहे आपण आपल्या बागेमध्ये. इथं बघा छटूया आता, लगेच छटून जाऊया घरी. तर मित्रांनो, आपण आलो घरी मागाशी, कारण की पाऊस आला होता थोडासा आलता, लय नव्हता आला. इथं बघू शकता हे असं वरलं झालं का नाही, थापा पडलाय. मागाशी वारं सुटलं होतं. आपण वैरण आणलेले आहे चिखलातच, ट्रॅक्टर चिखलातच नेलं होतं आपण मागाशी. आणि इथं बघा मम्मी बसलेली आहे, इथं बाबा आहेत. तर लाईट गेलेली आहे वैरण कट करता करता. इथं बघू शकता निम्म वैरण कट झाली आहे. मी इथं अण्णा काम करते आहे. इथं बघा चमचम. तर घेऊया गाय आतमध्ये आता लगेच. चमचम काय म्हणते? काय चाललंय? हां चमचम जरा सारखी टेन्शनमध्ये जाते. चमचमला परत गुच्छड झाले ते. चमचमला परत गुच्छड झाले ते. तर हो का, पाऊस आला होता. एवढा पण नव्हता आला, एवढा आला होता सगळं. एवढा पण नाही चिकू झाला. ए रेडे रेडे ए रेडी रेडी रेडी. बघितलं बघा. तर पेंट ठेवूया आधी सगळ्या गायींना, म्हशीला हे ते. तर मित्रांनो, आपलं सगळं हे झालेलं आहे. काय पेंट वगैरे हे पेंट टाकून दिलेली इथं बघा. का गं शेंबूड आला आहे तुझं नका. पेंट टाकलेली आहे. चमचम मित्रांनो कायच करा नाही. चमचम माझं रे काय काय ताप बी पाहिलं का तुला? चमचमला परत गुच्छड झालं ते. त्या दिवशी गेलं सगळं, पण परत ना अजून काल मला वाटतं पाणी मारल्यामुळे झालं काय काय माहिती, असं वाटतंय मला. हो सारखी खाजवत असते. चमचम बरं वाटतंय ना तुला? आजारी बिजारी नाही ना? काहीतरी पावडर लावायचं लागेल, कारण की इथं भुसा टाकला आहे तिला, ती पण खाय नाही, पेंट पण खात नाही. अवघड आहे हे. चला रे कप्प येऊ नको कप्प. कपिलाला बांधून ठेवू काय? एक एक जण सोडतो. चला चमचम मम्मी पहिल्यांदा ए दमान या, एक एक जण या, एक एक जण. जाऊ द्या जाऊ द्या, थांब 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 थांब. दमन जाऊ दे, दमाने जाऊ द्या. हां जाऊ दे, तू जा. हां तू जा, तू जा तू. कपो तुम्ही या की, यायचं का नाही तुम्हाला? लईच वाढी आहे गाय. काय झालं काय माहिती हिला, गेलीच बघा. बांधूया सगळ्या काय, हिला पेंट खाऊन द्यायची ना. ए तू खाऊ नको, तू खाऊ नको, तू खाऊ नको, तू खाऊ नको. तिकडं खा तिकडं खा, तू पण चमचमचा उसा खाऊ नको. ए हिला खायला टाकाय पाहिजे होतं. मित्रांनो, मी तर पाणी काढतोय घेतलं दावणीतलं. हे पावसाचं पाणी भरलं नाही, बघू शकता पावसाचं पाणी भरले. रेडी आली बघा मित्रांनो. का ग रेडी काम बिम करते का नाही? अयो खाली काय झालं इथं? चावलं बिवलं काय?
गेली बघा रेडी, कॅमेरा चालू केला गेली, लाजते रेडी. रेडी लाजत होती, आता माझ्याकडेच होते. आलीच बघा रेडी, ये आलीच बरं तोंड करून, ये 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 आली बघा. चाटणार बघा आता. काय शर्ट आवडला काय माझा? तुला पॅन्ट शर्ट घालायची का? होय, तुला पॅन्ट शर्ट घालायची का? होय रेडी. अगं काय तुझं चाललंय मित्रांनो, रेडी जाईल नाही. तू अशी वर तोंड करून काय बघते बुटके म्हणून ना? हां हो हो सारखं हे तुला बाहेर दिसते माहिती आहे का? काय नेमकं चाललंय काय तुझं? हां दूध कधी देणार दूध? हां दूध कधी मोठं झालं? चावलंय बहुतेक इथं खाली काहीतरी, इथं गाठ बारकी चावलं बिवलं काय ते कपिलच बघा चक्कर घालायला चावलं. तर ह्यांना पेंट ठेवूया, कपिलाला बांधूया ते. तर मित्रांनो, तुम्ही म्हणता कपिलाला आत का घेत नाही, कपिलाला बाहेरच का ठेवतो, तिला तसं का करतो, रेडीला का आत घेत नाही, बारक्यांना का आत घेत नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना सगळं बाहेर असतं. कपिलाला रेडीला सगळं बाहेर असतं. जर आता पेन ठेवायचं चालू आहे कपिलाला, पेन बसत सगळं त्यांना ठेवायचं चालू आहे, कारण की हे दूध देत नाही. ते दूध देत नसल्यामुळे ह्यांना एवढं ठेवायचं असतं दररोज. आणि राहिला दुसरा प्रश्न म्हणजे काय असते, किती दूध देत नाही ती. दुसरा प्रश्न म्हणजे काय राहिला की त्यांना बांधायला आतमध्ये जागा नाही, एवढीच आहे ती. चमचमची जागा तिथं आहे, या सगळ्या गाई घेत आहे त्या, आणि म्हशीची जागा तिथं रेडा कोपऱ्यात असतो. आणि त्यांना जागा नसते ना, त्यामुळे ह्यांना बाहेरच असतो. त्यांच्यासाठी आपण नियोजन लावलेलं आहे सगळं. हे हावऱ्यांनो, हे देऊ का कप्पूदार? रेडी इकडे का? रेडी ए रेडी ए रेडी ए मारू नका रे. काय देऊ तुला? कपिला बघा की खाऊन देते का? तिला बांधलंय तरी खाऊन देते का बघा की. बघा महाकाल पण कपिलाचं सोडून हे तर इकडे खाते. हिला बघा, हिला कायच नाही, येसन नाही हिला कायच नाही. ही एवढी ढिंगाणा घालते ना, बघा हिचं खायला लागली आता. गाय गोरे दिसते मला, गोरे. चमचमला बाहेर सोडायचं का पळायला? नको, काय वेळ माहिती आहे का, चमचम स्वच्छ केली कालच. तर चमचमला विचारूया, चमचम पळायला सोडू का बाहेर तुला? हां पळायला सुटू का? पळायला सुटू का? सांग की, चटणार बघा आता. नाही चटत. चमचम पळायला सुटू का बाहेर पळायला? होय का? पळायला सुटू का चमचम? नको, काय होईल, चिकूल झाला आहे ना त्याच्यामुळं काय होईल. मित्रांनो, डॉगेश बाई आणलं सांग. मित्रांनो, ती साखळी आहे ना, साखळी एवढी जाड साखळी आहे ना, तरी सुद्धा ती असं चावतं या साखळीला. चिखलात भरून आले सगळं. हे बघा तिकडं कुत्रं गेलंय. डॉगेश पारले आणू का? बुक्की एकदा बुक्की. हो काय राडा केला आहे रे तू, राडा का म्हणून केला एवढा? चाललंच बुक. आता बुकणार तिकडे कुत्रे येईल तेव्हा, तिकडून ती फिरसती कुत्रे ती आपल्या बागेत असते ती, त्यांना बुकणार 100%. हो का? आता बघ कुठे गेली बरं कुत्रे? तिथं थांबले तिथं का नांगरा. हो का? तेव्हा तिकडे कुत्र्यांना भेट आहे ती. ए बाबा जावा की, असलं तर बघतं ती बेत पण बघतो. बघितलं का असलं खतरनाक कुत्रं आपलं डॉगेश बाई. जर कोण आलं माणूस बिनूस आलं का नाही कोण, तर त्याला सेम कसं असं करतो ते, चावणारच 100% चावणारच. त्याला जिथं धरलंय ना तिथं तोडूनच काढतो ते. मग तुला माहित नाही लय कडक आहे. मम्मी तिथं धुणं चाललाय बघ कसं लय कडक आहे मित्रांनो कुत्रं. बघ कसं बघता बिल कुत्र्यांना ते असलं तर मित्रांनो, आपण सगळ्यांना खाली टाकलेलं आहे, वैरण म्हणजे टाकलेलं आहे. तिथं बघू शकता रेडीला आहे, ती कपिलाला बांधलेलंच आहे. रेडी इकडे बघायचं की, रेडी म्हणलं बघायचं काय बघत नाही. रेडी मित्रांनो खाण्यात व्यस्त आहे. खायला असलं का नाही की पेंड असली किंवा वैरण असली तर बघत नाही. तर
कारण की ते जेवत असतं ते. इथं बघा म्हशीला वैरण टाकलेले आहे. अयो इथं काय झालंय म्हशीला? म्हशी इथं काय झालंय? लागलंय काय? काय झालंय? लागलंय का? काय अगं तू लागले का विचारतो तरी मग सारखं. काय म्हशीचं खरं नाही. किती वाजता दाखवतो मग? कसं आहे 7ला 5 मिनटं कमी येते. तर आताच धारा काढायला सुरुवात करायची आहे. तर आताच धारा काढायला सुरुवात करायची आहे. करूया धारा हे काढूया धारा. चमचम इथं चमचमची माशी खाते पाहिजे. कसं वातावरण मित्रांनो कसलं झालं बा. एकदम भाकास न करमायसारखं वातावरण झालं. बाबा चाललं बाबा. काय कुठं चाललाय तुम्ही? बरं आणतो. मित्रांनो बाबांची चपल्या राहिले तर तिथं लिंबूनीचं पडलेलं झाड आहे का तिथं? ती आणायची काठीने चपल्या. बरं आणतो. बरं तुम्ही कुठं चाललाय? कुठं चाललाय? पाम तेल अण्णा चाललेत सामान आणायला. हो तर काढू धारा भेटतो तुम्हाला संध्याकाळी मी लगेच. तर मित्रांनो झाली संध्याकाळ आणि आता करायचं आपल्याला जेवण. तर करूया जेवण आणि झोपूया. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. तर आजचा व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की कपिल आणि रेडीला आपण आतमध्ये काय घेत नाही ते खरं कारण. तर भेटूयात आपण त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.